मस्जिद बंदर स्थानकापासून जवळ असलेला कर्नाक ब्रिज हा लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे। खरं तर 10 जूनपर्यंत या ब्रिजचं काम पूर्ण करण्याचा जे उद्देश आहे ते महापालिकेने ठेवलेला आहे आणि सध्या आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या कर्नाक पुलाचे जे महत्त्वाचं काम आहे ते पूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 80 पैकी 40 मीटर लांबीचा डेक स्लॅबचं काम पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर रंगोटी असेल, दिशाफलक असेल, विद्युत खांब असतील, थर्मोप्लास्ट असतील, इतर जे महत्त्वाचे काम आहेत बाकीचे ते आता सध्या जरी उर्वरित असले तरी ब्रिजचं जे महत्त्वाचं काम आहे ते पूर्णत्वास येत आहे। कर्नाक पूल सुरू झाल्यानंतर खरं तर अटल सेतूकडे जाणारा मार्ग असेल, फ्रीवे असेल, चेंबूरकडे जो जाणारा मार्ग आहे तो काही क्षणामध्येच त्याला ॲक्सेस करता येते आणि यामुळे मुंबईकरांचा मोठा वेळ वाचल्या जाणार आहे। खरं तर रेल्वेने कर्नाक ब्रिजचं काम महापालिकेला आणि राज्य सरकारला हाती घेण्याचं कळवलेलं होतं, कारण कर्नाक पूल हा खूप वर्षांपासूनचा पूल होता आणि तो डगमगायला आला होता आणि कुठल्याही क्षणी कुठलीही हानी होऊ शकली असती असं रेल्वेने प्रशासनाला कळवलं होतं आणि त्यानंतरच प्रशासनाने कर्नाक पूल असेल किंवा विक्रोळी पूल असेल त्याचं काम हाती घेतलेलं आहे। विक्रोळी पूलसुद्धा लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे। मात्र सध्या कर्नाक पुलाचं कामसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत। अभिजित बांगर महापालिकेच्या अधिकारी यांनी सुद्धा या कामाचा आढावा घेतलेला आहे आणि 10 जूनपर्यंत या पुलाचं संपूर्ण काम पूर्ण करण्याचं उद्देश ठेवलेलं आहे आणि रंगरंगोटीचे काम असतील आणि बाकी इतर जे लाईट खांब बसवणे असेल, सिग्नलिंगचे असतील विषय ते पूर्ण काम होत आहेत। मात्र कर्नाक पुलाचा मेन ढाचा आहे तो पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दुबे सोबत मी अजय, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।